नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि अवैध धंदे खुलेआमपणे सुरू असून त्याच्या विळख्यात तरुण पिढी अडकत चालली आहे. निर्जन स्थळे, शाळा, स्मशानभूमी, सार्वजनिक जागा अशी ठिकाणं अवैध धंद्यांचे अड्डे बनले आहेत. यातून गुन्हेगारी वाढत चालली असून टोळी युद्धासारखे प्रकार घडत आहेत. गुन्हेगारांच्या दहशतीने सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. तरी पोलिसांनी त्याला पायबंद घालावा, अन्यथा युवासेना अशा समाजविघातक प्रवृत्तींना आपल्या स्टाईलने धडा शिकवेल, असा इशारा युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी दिला आहे. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने युवासेनेच्या वतीने हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करण्यात आले. आपल्या मागणीचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा, चरस, मेफेड्रोन इंजेक्शन यासारखे अंमली पदार्थ सहजरित्या उपलब्ध होत आहेत. त्यांच्या सेवनाने व विक्रीमुळे तरुण पिढी नशेच्या विळख्यात सापडली आहे. यातून गावागावात गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्याचे पर्यावसन भांडणातून टोळी युद्ध, दहशत माजवण्यात होत आहे. यामुळे परिसरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत काम करणारे परप्रांतीय कामगार उपद्रव्यास कारणीभूत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाने या बेकायदेशीर उद्योगात सामील असणाऱ्यांच्या मुसक्या त्वरित आवळाव्यात. तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी युवा स्क्वॉडची स्थापना करण्यात आली असून यावर युवा सैनिक नजर ठेवून आहेत. यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम उघडून कडक कारवाई करावी, अन्यथा युवासेना त्यांच्या स्टाईलने धडा शिकवेल, अशी माहिती पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, पंचायत समिती सदस्य सचिन जाधव, जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील, पंचायत समिती उपसभापती संतोष कांबळे, उपजिल्हा प्रमुख विनायक यादव, अजिंक्य इंगवले, शीतल खोत, अजित देवमोरे, महेश पाटील, तालुका प्रमुख सुनील गुदले, गोरख शिंदे, युवती सेना प्रमुख सोनाली खडके, संपर्क प्रमुख संदीप पोवार, उपतालुका प्रमुख ओंकार कागले, अभिषेक पाटील, अजित कोळाज, मंगेश देवाळे, सुदाम चव्हाण, किरण कुंभार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव यांनी निवेदन स्वीकारले. आज या ठिकाणी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या अंतर्गत अंमली पदार्थांचं, गांजा आणि विविध अंमली पदार्थांचं जे उपद्रव या ठिकाणी माजलेला आहे, त्याच्या विरोधात कडक कारवाई करावी म्हणून युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या सर्वच पोलीस स्टेशन्सला तिथल्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आम्ही युवा सेनेच्या वतीने ही मागणी करत आहोत की अंमली पदार्थांचा वाढलेला उपद्रव असेल, त्याचं सेवन आणि विक्रीचं जो प्रमाण असेल, त्याच्यावर कुठंतरी पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं कडक कारवाई या ठिकाणी केली पाहिजे. आज या घडीला बघितलं तर अंमली पदार्थ मध्ये गांजा असेल, बॉन्ड असेल, चरस असेल, अफू असेल, यासारखे अंमली पदार्थ इतक्या सहजरित्या उपलब्ध होत आहेत की तरुणाईसह शाळकरी मुलं सुद्धा आता या ठिकाणी याला बळी पडलेले आहेत. त्यामुळं या देशाचा युवक म्हणून युवा सेना या ठिकाणी ताकदीनं अंमली पदार्थांच्या विरोधात उतरलेली आहे. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या तर्फे अंमली पदार्थांच्या विरोधात युवा स्क्वॉडची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासनानं येणाऱ्या काळामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसी खाक्या दाखवला नाही तर युवा सेनेच्या वतीनं, युवा सेनेच्या त्या स्क्वॉडच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांच्या विरोधात कडक मोहीम युवा सेना उघडेल, अशी भूमिका या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय. पोलीस प्रशासनाला निवेदन देत असताना आम्ही त्यांना सांगणार आहोत की पोलिसांना काय माहीत नाही आहे, गांजा कुठं मिळतो माहिती आहे, अंमली पदार्थ कुठं मिळत आहे माहिती आहे, त्याची विक्री कोण करतोय, त्याचं उत्पादन कुठून होतंय, त्याचं मार्केट कुठून चालतंय, याची सगळी माहिती असताना तुम्ही कारवाई का करत नाही, तर त्या विरोधात कडक कारवाई करावी अशी या ठिकाणी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे. अंमली पदार्थ आणि गांजाच्या उपद्रवामुळे या ठिकाणच्या तरुणाईवर इतका मोठा परिणाम झालेला आहे की आपल्या हातकणंगले आणि इचलकरंजी भागातली आणि शिरोळ भागातली तरुणाई गुंडगिरीच्या प्रवृत्तीला या ठिकाणी बळी पडत आहे. म्हणजे अगदी लहान लहान पोरं
या नशेच्या आहारी जाऊन गुंडगिरीला बळी पडत असून या ठिकाणी भाईगिरीचं जे प्रस्थ आहे या ठिकाणी वाढायला चालू झालेलं आहे। त्यामुळे सदन असणाऱ्या आमच्या हातकणंगले तालुक्यामध्ये अंमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाईला पूर्णपणे अडकवलेला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन योग्य वेळी जर जागे झाले नाही तर शिवसेना आणि युवासेना याच्या विरोधात कडक मोहीम राबवेल आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युवा सैनिक म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी पुढे राहू अशी या ठिकाणी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाला कडक शब्दामध्ये याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आज आपण आलेलो आहोत।